इंडियाज बिगेस्ट एक्झाम अँड टफेस्ट एक्झाम UPSC. आज आपण UPSC बद्दल माहिती घेणार आहोत. UPSC ही भारतामध्ये IAS, IPS आणि IFS म्हणजे इंडियन फॉरेन अँड इंडियन फॉरेस्ट म्हणजे राजदूत आणि वन अधिकारी अशा भारतातील सर्वात मोठ्या परीक्षा घेत असते. तर IAS इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, IPS इंडियन पोलीस सर्व्हिस, कलेक्टर आणि फौजदार म्हणजेच IPS 3 स्टार आणि कलेक्टर जिल्हा अधिकारी या परीक्षा खूप महत्वाच्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला या परीक्षेबद्दल माहिती असलं पाहिजे. शालेय जीवनामध्ये जर या परीक्षेबद्दल माहिती मिळाली तर 10वी आणि 12वी आणि ग्रॅज्युएशनच्या वेळेला आपण आदर्श टाइम म्हणजे आयडियल टाइम मध्ये याचं प्रिपरेशन सुरू करू शकतात. टुडे वी विल सी अबाउट द व्हेरियस स्टेज ऑफ UPSC अँड व्हॉट आर द बेसिक सब्जेक्ट्स इन UPSC. UPSC मध्ये महत्वाचे विषय कोणते आहेत आणि त्याची तयारी कधी केली पाहिजे आणि त्या विषयाची माहिती आपल्याला मिळणं आवश्यक आहे. जिल्हाधिकारी प्रशासनामध्ये सर्वात उच्च अधिकारी आहे. सर्व प्रकारचे अधिकार त्यांच्याजवळ असतात. समाजामध्ये बदल करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. IPS आणि भारतामध्ये राजदूत म्हणजे विदेशामध्ये आपले राजदूत किंवा डिप्लोमॅट असतात जे आपल्या भारताचं नेतृत्व करत असतात मोठ्या मोठ्या देशामध्ये जसे की अमेरिका, लंडन, जपान, इंग्लंड आणि चायना, फ्रान्स अशा विविध देशामध्ये आपले राजदूत आहेत. त्यांना आपण डिप्लोमॅट असं म्हणतात. तर त्यांची नियुक्ती इंडियन फॉरेन सर्व्हिस म्हणजेच UPSC द्वारे केली जाते. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे संघ लोकसेवा आयोग भारतामध्ये परीक्षा घेतो आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्या राज्याचं कमिशन किंवा आयोग असतं. तर UPSC ची परीक्षा आहे ते 3 स्टेज मध्ये आहे. एक आहे पूर्व, दुसरी आहे मुख्य आणि तिसरी आहे इंटरव्ह्यू. तिन्ही स्टेज तुम्हाला पास करणं आवश्यक आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड you should and you must qualify this stage, all stage, and then you will be selected as a officer and you will go to you will send to in Labasna training center and Hyderabad training center. तर बघा पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर आहेत. एक आहे GS1 आणि दुसरा आहे CSAT. GS मध्ये जनरल नॉलेज किंवा सामान्य अध्ययन जनरल स्टडीज या विषयाचा समावेश होतो आणि सेकंड मध्ये CSAT गणित बुद्धिमत्ता याचा समावेश होतो. पेपर फर्स्ट जो आहे ते 200 मार्काचा आहे आणि 100 MCQ आहेत. तर 100 MCQ 200 मार्क. विषय कोणते कोणते आहेत? हिस्ट्री इतिहास आहे, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, एन्शियंट, मिडिवल अँड मॉडर्न हिस्ट्री अँड इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स भारताचा स्वातंत्र्य संघर्ष. सेकंड इज जॉग्राफी म्हणजे भूगोल, भारत आणि वर्ल्ड म्हणजे जग दोघांचा, फिजिकल आणि ह्युमन जॉग्राफी अँड सोशल जॉग्राफी. सेकंड इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र, बँक सिस्टम, टॅक्स कर किंवा टॅक्स स्ट्रक्चर किंवा मग विविध योजना असतील किंवा बजेट आणि सर्वे असेल, अर्थसंकल्प ज्याला, अशा विविध योजना अर्थशास्त्रामध्ये आणि विषयाचा अभ्यास या विषयात केला जातो. नेक्स्ट इज पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र, पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्र, पॉलिटी इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय संविधान आणि सिविक्स नागरिक शास्त्र, पंचायती राज इन्स्टिट्यूशन या सर्वांचा अभ्यास पॉलिटीमध्ये केला जातो. नेक्स्ट सब्जेक्ट इज सायन्स अँड टेक. हा विषय आपल्याला शालेय जीवनापासूनच असतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्या चालू घडामोडी जसं की स्पेस टेक्नॉलॉजी आहे, सायबर टेक्नॉलॉजी आहे, या विविध विषयांचा अभ्यास UPSC मध्ये करणं खूप गरजेचं आहे आणि अप टू डेट म्हणजे चालू घडामोडी करंट अफेअर्स या सर्वांचा अभ्यास असणं गरजेचं आहे. एन्व्हायरमेंट म्हणजे सराउंडिंग पर्यावरणाचा अभ्यास खूप महत्वपूर्ण आहे. वन, वनस्पती, झाडे, जंगल, प्रदूषण, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, त्याचा शेतीवर विपरीत परिणाम, विज्ञान तंत्रज्ञानाचा फायदा, नुकसान असे विविध विषय. एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता, प्राणी आणि त्यांचे संरक्षण, पक्षी आणि त्यांचे संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांचा अभ्यास पर्यावरणामध्ये केला जातो आणि विविध करार. नेक्स्ट इज करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी. सर्व विषयांचा अभ्यास बऱ्यापैकी 1-2 प्रकारे आपण करू शकतात. एक आहे पारंपरिक म्हणजे स्टॅटिस्टिक जे जनरल नॉलेज आहे आणि एक आहे करंट अफेअर म्हणजे ज्या अपडेट, ज्या स्कीम, योजना आणि जे विषय चालू आहेत संबंधित विषयाशी रिलेटेड तर त्याचा अभ्यास करंट अफेअर्स मध्ये केला जातो. पेपर दुसरा आहे 80 MCQ म्हणजेच प्रश्न आणि मार्क जे आहेत ते आहेत 200 म्हणजे 2.5 मार्काला एक पेपर आहे. यामध्ये मॅथ गणित विषय आहे, दुसरा आहे रिझनिंग, तिसरा आहे पॅसेज आणि चौथा आहे मेंटल ॲबिलिटी. रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता, पॅसेज म्हणजे कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन, पॅसेज येतात त्याच्यावर उतार्याशी संबंधित प्रश्न उत्तर तुम्हाला सोडवायचे.
नेक्स्ट इज मेंटल ॲबिलिटी, हा सुद्धा बुद्धिमत्तेचा एक भाग आहे. आणि मॅथ हा थोड्या प्रमाणात येत असतो. आपण याच्यामध्ये 2 टॉपिक जरी क्लिअर मजबूत केले तरी आपण क्वालिफाय होऊ शकतो. ही झाला प्री म्हणजे पूर्व परीक्षा स्ट्रक्चर, प्री एक्झामिनेशन स्ट्रक्चर. ही परीक्षा पास झाल्यानंतरच तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र होतात. आणि मुख्य म्हणजे मुख्यच परीक्षा आहे मेन्स एक्झामिनेशन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हिअर इज टोटल 9 पेपर इन रिटर्न फॉर्मेशन. बघा डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहेत, 9 पेपर आहेत मुख्य परीक्षेमध्ये. याच्यामध्ये पण क्वालिफाईंग पेपर आहे, म्हणजे याच्यामध्ये जर 2 पेपर पास झाले तर तुम्हाला बाकीच्या पेपरांमध्ये पण मार्क तपासले जातात किंवा पेपर तपासले जातात. आणि ते 2 क्वालिफाईंग पेपर आहेत. एक कंपल्सरी इंग्लिश आहे आणि दुसरा पेपर आहे सेकंड लँग्वेज म्हणजे मराठी. तुम्ही द्वितीय लँग्वेज, द्वितीय भाषा कोणतीही घेऊ शकतात. आणि एक कंपल्सरी लँग्वेज आहे, ही आहे 300 मार्काला. तर याचे मार्क मुख्य परीक्षेच्या याच्यामध्ये धरले जात नाहीत, फक्त हे क्वालिफाईंग आहेत. तर आपण हे 2 पेपर आणि आता हे राहिलेले 7 पेपर पाहूया. हे फक्त क्वालिफाईंग आहेत 2. आता टोटल 9 पेपर पाहूया मुख्य परीक्षेमधले. पहिला पेपर आहे एस्से, निबंध, विविध सामाजिक विषय, सामाजिक न्याय, अर्थव्यवस्था, शेती, कामगार, शेतकरी, असे विविध महिला, वुमन एम्पॉवरमेंट, महिला सशक्तीकरण, बाल कामगार, या सर्व विषयाची, पर्यावरण, लोकशाही, या सर्व विषयाशी संबंधित विषयावर 2 निबंध येतात. तर हा निबंधाचा पेपर आहे 250 मार्काचा. सेकंड पेपर ही जीएस फर्स्ट. जीएस म्हणजे काय? जनरल स्टडी, सामान्य अध्ययन. त्यामध्ये विषय आहेत मुख्य परीक्षेला हिस्ट्री, जिओग्राफी आणि सोसायटी, इतिहास, भूगोल आणि समाज याच्या संबंधित GS1 मध्ये विषय आहेत. हा रिटर्न पेपर आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे मेन्स. आणि टोटल 9 पेपर आहेत, त्यामध्ये 7 आपल्याला मार्क देणारे आणि 2 पेपर आहेत ते क्वालिफाईंग आहेत. दुसरा पेपर आहे GS2, 250 मार्क. यामध्ये विषय आहे पॉलिटिकल सायन्स, कॉन्स्टिट्यूशन अँड इंटरनॅशनल रिलेशन म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंध. व्हॉट आर आवर इंटरनॅशनल रिलेशन, व्हॉट इज आवर डिप्लोमॅसी पॉलिसी, आपली रणनीती काय आहे, विदेश नीती काय आहे, कूटनीती काय आहे, आणि आपले जे संबंध आहेत त्यांच्याशी मग कोणते कोणते आर्थिक आहेत, राजकीय आहेत, कल्चर म्हणजे सांस्कृतिक आहेत, एन्व्हायरमेंटल आहेत. असे विविध संबंध आपल्याला विविध देशासोबत जपले पाहिजेत. संयुक्त राष्ट्र संघटना आहे UNO, त्या 194 देशासंबंधित आपले संबंध आणि विविध महत्वाच्या शेजारील नेबरहुड कंट्रीज यांच्याशी संबंधित पॉलिसी याचा अभ्यास इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड IR इंटरनॅशनल रिलेशन मध्ये केला जातो. थर्ड GS3, यामध्ये इकॉनॉमिक्स, सायन्स अँड टेक्स, सिक्युरिटी, बायोडायव्हर्सिटी आणि डिझास्टर मॅनेजमेंट, अर्थशास्त्र, बँकिंग, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सुरक्षा, भारताची अंतर्गत सुरक्षा आणि बाह्यगत सुरक्षा, इंटरनल सिक्युरिटी आणि एक्सटर्नल सिक्युरिटी, बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता आणि पर्यावरण, आणि डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे एखाद्या ठिकाणी जर भूकंप आला, सुनामी आली किंवा एखादी नैसर्गिक क्लायमेटी जर आली तर त्याचं व्यवस्थापन ह्या विषयामध्ये अभ्यास केला जातो. नेक्स्ट इज GS4, हे पण 250 मार्काचा आहे. यामध्ये इथिक्स, थिंकर, फिलॉसॉफी. बघा जागतिक आणि भारतीय जे महत्वाचे थिंकर्स आहेत, फिलॉसॉफर्स आहेत, जे तत्वज्ञान आहेत किंवा वैचारिक विचारवंत आहेत, त्यांचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. चांगलं काय, वाईट काय, व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज रॉंग, व्हॉट इज मॉरॅलिटी, नैतिकता म्हणजे काय, या सर्व विषयांचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. एक चांगला नैतिक अधिकारी निवडण्यासाठी हा पेपर इन्क्लूड केलेला आहे. नेक्स्ट पेपर इज ऑप्शनल. आता या ठिकाणी आपल्याला एक विषय आपल्या मनावर निवडता येतो आणि त्या पेपरामध्ये 2 पेपर असतात, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. ते सुद्धा 250 मार्काला आहेत. मग तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनचा 12वीचा विषय तुमच्या मनावर, तुम्ही ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे तो विषय घेऊ शकतात. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र असेल, पॉलिटिकल सायन्स आहे, PSIR असेल, ते विषय आपण घेऊ शकता. जिओग्राफी आहे, हिस्ट्री आहे, विविध विषय तुम्ही घेऊ शकतात. सायन्सचे विषय आहेत, मॅथ्सचे विषय आहेत, तुम्ही ऑप्शनल मध्ये घेऊ शकता. 500 मार्क म्हणजे खूप मोठा रोल आहे. 50% मार्क तुमचे इथं कव्हर होतात. तर हे झाले मुख्य पेपर, हे आहे कंपल्सरी पेपर. हे तुम्हाला पास झाल्यानंतर हे बाकीचे पेपर तुमचे तपासले जातात आणि इथं पास होणं आवश्यक म्हणजे कंपल्सरीच आहे. आणि शेवटची स्टेज आहे इंटरव्ह्यू आणि ती आहे मुलाखत आणि पर्सनॅलिटी टेस्ट. तुमचे थिंकिंग प्रोसेस, तुमचे नैतिकता म्हणजे मोरॅलिटी किंवा तुमचं इथिक्स काय आहे, तुमचं बिहेवियर कसं आहे, तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमच्या आतमध्ये कोणते विचार आहेत, या विचारांची टेस्ट फक्त आपल्या चर्चेच्या संवादाच्या माध्यमातून एक UPSC पॅनल प्रमुख दिल्लीमध्ये धौलपूर हाऊस येथे तुमची मुलाखत घेतली जाते. 3 स्टेज पास झाल्यानंतर तुम्हाला एक सिलेक्टेड कॅन्डिडेट म्हणून घोषित केलं जातं.
तर टोटल मार्क आहेत मेन्स एक्झामिनेशनचे, हे जे क्वालिफाईंग पेपर आहे यांचे मार्क धरले जात नाहीत. याचे टोटल 1750 आणि मुलाखतीचे 275 असे 2025 मार्काची युपीएससीची परीक्षा आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण युपीएससीचे संबंधित महत्वाची स्ट्रॅटेजी, रणनीती, सब्जेक्ट्स अँड देअर इम्पॉर्टन्स आपण पाहणार आहोत. कोणते कोणते महत्वपूर्ण विषय आहेत आणि त्यांचे महत्वपूर्ण पुस्तक, जे टॉप इंडिया टॉप बुक्स जे आहेत किंवा महत्वपूर्ण दर्जेदार स्टँडर्ड बुक्स आहेत आणि एनसीईआरटी याच्या संबंधात आपण माहिती पाहणार आहोत. जर माहिती आवडली तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि शालेय विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण की शालेय जीवनापासून जर तयारी केली तर लवकर यश आणि अधिकारी आपण बनू शकतात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.